आजचा दिवस खूपच खास आहे कारण आपण चाललो आहे खंडोबाच्या देवदर्शनाला. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जेजुरीच्या गडावर जाणार आहोत. चला तर मग. आज आम्हाला सकाळी 5 वाजता निघायचं होतं, पण उठायलाच उशीर झाला आणि त्यामुळे निघायलाही उशीर झाला. आता वाजले 6. इकडे फौजींचं काम सुरू आहे, गाडी क्लीन करतायत. कारण प्रवासाला निघायचं म्हटलं की तयारी पण तशीच पाहिजे. आम्ही कुठेही बाहेर जायचं म्हटलं की लवकरच निघतो, कारण लवकर निघालो की लवकर घरी पोचता येतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आणि एकदम खूप छान असतं. आता आम्ही निघालो प्रवासाला. आधी गाडीमध्ये सगळं सामान भरून घेतलं आणि निघण्याआधीच काळ भैरवनाथांचं दर्शन घेतलं. मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सकाळी लवकर निघण्याचा अजून एक फायदा असतो, रस्ता मोकळा असतो आणि ट्रॅफिक पण कमी असतं. प्रवासात भूक लागली की नाश्ता तर हवाच ना, म्हणून थांबून थोडं तरी काहीतरी खाऊन घेतलं. नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. हे जे समोर दिसतंय ते आहे जेजुरी खंडोबा मंदिर. इथे थांबलो होतो कारण पावती केल्याशिवाय सोडणार नाहीत असे म्हणत होते. तर फौजी बोलत होते की आर्मीत जे असतात त्यांना असं काही लागू नाही, आम्ही जाऊ शकतो. आम्ही पोचलो गडाच्या पायथ्याला आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथे पायऱ्या चढून खूपच दमायला झालं होतं. तुम्ही बघू शकता, चेहऱ्यावरून लगेच समजून जातं की खूप दमले मी पायऱ्या चढून. गर्दी होती इथे खूप चढताना, पण छान वाटत होतं की मी पहिल्यांदाच हा जेजुरीचा प्रवास केला होता आणि जेजुरीला पण मी पहिल्यांदाच आले होते. इथे मी फास्ट दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून. रांगेत पण खूपच गर्दी होती आणि सगळीकडेच भंडारा होता. हे आहेत मार्तंड खंडोबा महाराज, जेजुरीचे अधिपती. हे जेजुरी शहर, खंडोबाची पवित्र नगरी. सगळीकडे भंडाऱ्याचा रंग आणि भक्तांची गर्दी, एकदम वेगळाच वातावरण आहे. दर्शन घेऊन निघालो आम्ही घरी. वाटेत गाडीत पेट्रोल भरलं. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.